दागिने परत न केल्याच्या वादातून महिलेला थेट पोलीस ठाण्यातच मारहाण करण्याचा प्रकार कोल्हापुरात घडला। मंगळवार पेठेतील पद्मजा इंगवले या महिलेनं मुद्दल आणि व्याज परत केल्यानंतरही दागिने देण्यास नकार दिल्यानं संतप्त महिलांनी गावभाग पोलीस ठाण्यातच तिच्यावर हल्ला केला। या सगळ्या प्रकरणामुळे पोलिसांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली असून इंगवले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। दागिने गहाण ठेवून घेतलेल्या रकमेसह व्याज परत केल्यानंतरही दागिने न दिल्यानं संतप्त महिलांनी गावभाग पोलीस ठाण्यातच एका महिलेवर मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। बुधवारी सायंकाळी 5 वाजता घडलेल्या या प्रकारामुळे पोलीस ठाण्यात काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं। टाकवडे इथे राहणारे सुदर्शन उर्फ गंगा प्रशांत कांबळे यांनी मंगळवार पेठेत राहणाऱ्या पद्मजा इंगवले यांच्या विरोधात तक्रार दाखल केली। त्यांच्या तक्रारीनुसार त्यांनी इंगवले यांच्याकडे 4 तोळे दागिने गहाण ठेवून 87,000 रुपये घेतले होते। काही कालावधीनंतर व्याजासह ही रक्कम परत केली तरी इंगवले यांनी दागिने परत करण्यास नकार दिला। उलट 5% अधिक व्याजाशिवाय दागिने देणार नसल्याची भूमिका घेतल्याचं तक्रारीत नमूद केलंय। या प्रकरणामुळे संतप्त झालेल्या सुदर्शन कांबळे, अश्विनी कुबगडे, सावित्री हजारे यांच्यासह काही महिला थेट गावभाग पोलीस ठाण्यात गेल्या। तिथंच पद्मजा इंगवले यांना त्यांनी मारहाण केली। यावेळी पोलिसांची मात्र एकच धावपळ उडाली। पोलिसांनी प्रकरण शांत करत इंगवले यांच्या विरोधात मारहाण, शिवीगाळ आणि धमकी दिल्याचा गुन्हा नोंदवलाय। दरम्यान सुदर्शन कांबळे यांनी इंगवले यांच्यावर खासगी सावकारी, जातीवाचक शिवीगाळ आणि दागिने हडप केल्याचा आरोप करत त्यांच्यावर कडक कारवाईची मागणी पोलीस उपअधीक्षक आणि गावभाग पोलिसांकडे निवेदनाद्वारे केली आहे।